कुरुंदवाड इथल्या मयूर उद्योग समूहाचे डॉक्टर संजय पाटील आणि दत्तवाडच्या भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्या आरोप प्रत्यारोपावरून कलगीतुरा रंगलाय। भवानीसिंह हे बहीण मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे राहणार धुळे यांच्या मालमत्तेवर विसंबून आहेत असे गंभीर आरोप संजय पाटील यांनी व्हायरल रील्सद्वारे केलेत। याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज बुधवार कुरुंदवाड येथे पत्रकार बैठक घेतली। बैठकीला ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे हे उपस्थित होते। यावेळी बोलताना भवानीसिंह यांनी सदर आरोप हे बिनबुडाचे आहेत। या चुकीच्या आरोपाची माहिती मिळाल्यानंतर आमची बहीण मीनाक्षी कदंबडे यांनी खुलासा पत्र पाठवलं आहे। त्यावरून माझ्या बहिणीच्या कुठल्याही जमिनीवर किंवा मालमत्तेवर मी उदरनिर्वाह करत नाही। जर तसे आढळल्यास मला काळे फासा, परंतु चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संजय पाटलांनी जर सिद्ध केले नाही तर त्यांनी कुरुंदवाड देऊन स्वतःला काळे फासून घ्यावे असे आवाहन करीत त्यांचा चांगलाच समाचार घेतला। आमच्या मोठ्या बहीण सन्माननीय मीनाक्षी देवी राजवर्धन राजे कदमबांडे ज्यांना तोरखेड संस्थांमध्ये दिले आणि त्यांचं वास्तव्य धुळ्यात आहे, त्यांच्या जमिनीवर मी कब्जा घेऊन त्यांच्या जमिनीवर मी जगतोय, गुजारा करतोय असं त्यांच्या रीलमध्ये दिसलं। तर ते आमच्या भगिनींना कळालं, त्यांनी तो रील बघितला आणि त्यांनी मला हा खुलासा काल पाठवला की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही। माझ्या आईवडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, ते जे ठाणी आहेत कर्नाटकात, गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चालला आहे, घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशावर। आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू माझ्या। आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं, भवानीसिंह घोरपडे यांनी तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य चालतंय। आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य, तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावी। आणि माझं जर काय खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून देतो, तर त्यांनी तोंड काळं करून घ्या। आणि संस्थान काय असते, जागीर काय असते, सरंजाम काय असते, इनाम काय असते, वतनदारी काय असते, ह्याचा त्यांनी अभ्यास करावा। डॉक्टर संजय पाटील आणि भवानीसिंह घोरपडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत जाऊन कौटुंबिक स्तरावर पोहोचलेत। त्यामुळे शिरोळ तालुक्यात हा वाद वेगवेगळ्या वळणावर जात असल्याचे दिसत आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।